तर आज मी गेलोय एका अशा प्राचीन बुरुजावर जिथला इतिहास 300 वर्ष जुना आहे आणि तर काय काय होतं हे जाणून घेण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर रामराम मित्रांनो, आज होता रविवार असल्यावर तर मला घरचे सगळे काम करावे लागतात म्हणून आलतो बघा गिरणीमध्ये दळण नेण्यासाठी. आल्यावर तर गिरणीचं शटर डाऊन होतं म्हणून मीच उचललं बघा. कारण मित्रांनो असं जर बंद आहे म्हणून वापस गेलो असतो तर आज चपाती खायला भेटली नसती, भाकर खावी लागली असती. म्हणून मीच उघडलं बघा आणि घेतलं आपल्या दळणाचं पोतं बघा घरी. पण दळणाच्या पोत्यानं तर आपली सगळी पॅन्ट पांढरी झालती, पण काही विषय नाही मित्रांनो, चपाती खायची होती. रविवार असल्यावर तर तुमच्या सर्वांना माहिती की आपल्या गावातला बाजार असतंय म्हणून निघालतो बघा टरबूज आणायला. हा आहे बघा आमच्या होळ गावातील एक छोटासा बाजार आणि माझे हे दोन मित्र जे दर बाजारी येऊन माळव घेऊन जातात. नंतर आलो बघा टरबूज घ्यायला. हे टरबूज तर डायरेक्ट ट्रॅक्टरच्या ट्रॉली मध्येच आणले होते बघा. काय आपला मित्र एक चांगलं टरबूज बघून निवडत होता, कारण मित्रांनो तो मार्केटचा माणूस आहे. इकडून चांगले टरबूज दिसणार म्हणून मित्र चढला बघा डायरेक्ट ट्रॉलीवर. आम्हाला हे एक टरबूज 10 रुपयाला पडलं, जे की खूपच स्वस्त होतं बघा. मग काय घेतले बघा 5-6 टरबूज आणि मी निघालो घराकडे. नंतर मित्रांनो मला जायचं होतं एका अशा प्राचीन बुरुजावर जे की 300 वर्ष जुना आहे. आपल्या दोन मित्रांना, कारण मित्रांनो अशा प्राचीन ठिकाणी जायचं म्हणल्यावर सोबत कुणीतरी चांगले पोरं लागते. 2 ते 3 दिवस झालं बघा आपल्या गाडीत काही पेट्रोल टाकलं नव्हतं म्हणून आज घेतलं बघा पेट्रोल टाकून. पोहोचलो बघा बुरुजापाशी. हा बुरुज तर बाहेरून खूपच प्राचीन वाटत आहे. हा आहे बघा इथला मेन दरवाजा जो की 300 वर्ष जुना आहे, अजून पण खूप ठीकठाक आहे बघा. जुन्या वाड्याची एक खासियत असायची मित्रांनो, जिथे दरवाजापाशी मोठ्या 2 देवळ्या तर नक्कीच असायच्या. कधी आल्यावर दिसत आहे की इथं छोट्या खूप खोल्या आहेत जे की खूपच जुन्या आहेत. जुना असल्यामुळे इथं झाडं आणि सगळी जमीन पडीक झालेली आहे. पूर्ण बुरुज 3 ते 4 एकर मध्ये पसरलेला असून इथला इतिहास खूपच जुना आहे. इथं गवत आणि झाडं खूप असल्यामुळे सापांच्या आणि काही इतर प्राण्यांची खूप भीती आहे. असं म्हणलं जातं की युद्धाच्या काळात दुश्मन सैनिकांकडून बचावासाठी हा बुरुज बांधलेला आहे. हा बुरुज नेमका कोणाला माहिती आणि कुठे आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. मित्रांनो व्लॉग खूप मोठा होत असल्यामुळे या बुरुजाची माहिती मी पुढल्या पार्ट मध्ये सांगणार आहे, ते तुम्ही उद्याच्याला नक्की पहा. इथं जुन्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, ते पाहण्यासाठी मला फॉलो नक्की करा. तर मित्रांनो भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. जय श्रीराम.